आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असताना आजही महिलांना समानतेची वागणूक, सक्षमीकरण, स्वातंत्र्य आहे का, हा प्रश्न उपस्थित करत पुणे इथल्या स्वारगेट बसस्थानकावर पीडितेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून राधानगरी इथल्या बसस्थानकावर महिलांनी रात्री 11 वाजता एकत्र येत अनोख्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. विकासाच्या या टप्प्यावर महिलांचं योगदान मोठं असलं तरी आजही महिलांना समानतेची वागणूक, सक्षमीकरण, स्वातंत्र्य आहे का, हा प्रश्न उपस्थित करत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत राधानगरी इथल्या महिला रात्री 11 वाजता एकत्रित आल्या. महिला स्वातंत्र्याचा अनोखा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी महिलांनी निर्भय नाईट वॉक हा उपक्रम घेतला. महिला अत्याचाराच्या घटनेत होणारी वाढ ही स्त्रियांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भीती निर्माण करणारी आहे. असं कोणतंच ठिकाण नाही जिथं भयमुक्त वावरता येईल. शिक्षणासाठी, रोजगारासाठी दिवसरात्र एकट्या दुकट्या प्रवास करत फिरणाऱ्या बायका एवढ्या गर्दीतही अत्याचाराला बळी पडत आहेत. मग भयमुक्त जगता येणारच नाही का स्त्रीला, हाच प्रश्न घेऊन या सगळ्या जमल्या होत्या. आणि आम्हीही रात्री अपरात्री फिरू शकतो, मनाप्रमाणे वावरू शकतो, शासनाकडून कोणत्या योजनांची गरज नाही, फक्त सन्मानाचे जगणे द्या, असाही संदेश देत होत्या. एस टी स्टँड हे लोकेशन ठरवण्यामागचा हेतू हा स्वारगेटवर झालेली अत्याचाराची घटना, त्याचा निषेध करणं, वेळ रात्रीची ठरवणं, यामागेही हाच हेतू, निर्भयपणे आपण फिरू शकतो, ही सुरक्षितेची भावना एकमेकांच्या मनात निर्माण होण्यासाठी असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा खाडे यांनी सांगितलं. याच्या मागे एकच आहे की त्या म्हणजे ज्या ह्या एकत्र झालेल्या सगळ्या महिला आहेत, ह्या स्वतःसाठी एकत्र झालेल्या आहेत. तर कुणीतरी माझी मुलगी आहे, कुणीतरी माझी आई आहे, बहीण आहे, जी आज ही भीतीमुक्त भयमुक्त मनात एक भीती घेऊन जी जगत आहे, तर तिला कुठंतरी एक आशावाद द्यावा की आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि तू निश्चिंतपणे, निर्भयपणे, निर्भीडपणे तू या जगात वावर, आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत, हा एक संदेश सुद्धा त्यांना पोचवायचा आहे. यावेळी महिला आणि मुलींनी कथाकथन, नृत्य, गाणे, अभंग, कविता अशा कला सादर केल्या. यामध्ये वेल्हा निल्ले, अश्विनी कांबळे, मयुरी कांबळे, ज्योती जोहार, कामिनी पिरळकर, डॉक्टर शीतल सरावणे, माजी सरपंच कविता शेट्टी यांच्यासह महिला आणि मुली उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा होतो. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो. सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळीमुळे उत्तेजित असणारा हा दिवस 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळीमधून सुरू झाला. शतकाहून अधिक काळ महिला दिन साजरा होतो आहे, पण आजही समाज महिलांना त्यांचे हक्क देऊ शकला का, हा प्रश्न उपस्थित होतो.